जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची जिद्द सार्थ ठरली। चिकुर्डे मतदारसंघात विकासाची मशाल फडकवणारे आपले लाडके नेते अभिजित पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन। या विजयाने डोंगरवाडीच्या आणि संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाला नवी गती मिळेल हा आम्हास विश्वास आहे। शुभेच्छुक सौ दीपाराणी दिलीप शेखर, माजी सरपंच, विलासराव कोरे दूध संस्था डोंगरवाडी, अभिजित पाटील युवक ग्रुप डोंगरवाडी। आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मंदूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर, रणधीर नाईक यांच्या नेतृत्वात वन कार्यालयाला टाळे। शिराळा तालुक्यातील मंदूर येथे वन्य प्राण्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शेतात काम करत असताना गव्याने केलेल्या भीषण हल्ल्यात लक्ष्मण रामू पाटील हे शेतकरी गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे मंदूरसह परिसरात संतापाची लाट उसळली असून माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या नेतृत्वात संतप्त ग्रामस्थांनी वारणावती येथील वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना घेराव घातला। आज सकाळी लक्ष्मण पाटील हे आपल्या शेतात ऊस तोडणीच्या नियोजनासाठी गेले होते। यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले। त्यांना तातडीने मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे। हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांचा संयम सुटला। रणधीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो ग्रामस्थ आणि महिलांनी वन कार्यालय गाठले। आंदोलकांनी अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढत मुख्य दरवाजाला टाळे ठोकले। यावेळी रणधीर नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोपर्यंत वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही आणि जखमी शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली। या आंदोलनात नूतन पंचायत समिती सदस्य मनीषा वसंत पाटील, सरपंच शोभा माने, बाळासाहेब नायकवडे, हनुमंत पाटील व इतर मान्यवर सहभागी झाले होते। मनीषा पाटील यांनी इशारा दिला की 7 दिवसात कार्यवाही न झाल्यास वन विभागाचे सर्व रस्ते बंद केले जातील। शेवटी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका स्नेहलता पाटील यांनी पुण्याहून विशेष बचाव पथक बोलवण्याचे व ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। कोकरूड येथील ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिगरे यांच्या मध्यस्थीनंतर 7 दिवसांच्या मुदतीसह आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले।